आवाज तिच्या भोवती, म्हणून तर नरपशुपासून बी वाचली ती. पण बाबाजी, अरे तुला तुझ्या बायकोचा जीव प्यारा आहे की नाही? आहे ना? मग कशा पाय माझ्या कार्यात दरवेळी मोडता घालतो र? तिगू, नको रे बाबा नको. तुझे बाबा सुखरूप परतलेत ना. मग कशाला कुणी केलं काय केलं हे उकरत बसतोयस? दिगू, माझ्यावर उपकार कर. आता नाही रे मला हे सहन होत. एवढी शक्ती मी कुठून आणू? मी पाया पडते तुझ्या, पण तू परत असं काही करू नको, काही शोधायला जाऊ नकोस. तुझ्या बाबांनाही याचा त्रास होईल ना, आणि यांनाही काही विचारायला जाऊ नकोस. रमाई, ठीक आहे, मी नाही जातात, पण तू शांत हो, शांत हो तू. तू आधी बाबाजींची क्षमा माग. बाबाजी, क्षमा करा मला. माफी बिफी राहू दे बाजूला. मला तुमच्या समध्यांशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय. आज चला. तुम्हाला समध्यांना कल्पना बी नसेल, इतकी गाणेरडी वाईट शक्ती त्या खोलीमध्ये होती, आज बी आहे. गुरुजी ग्रोबांची आम्ही चर्चा केली. लय भयानक शक्ती आहे म्हणलं. इतकी भयानक होती की ती शक्ती आमच्या बी जीवावर उठली होती. वय आमच्या बी जीवावर. पण आम्ही वाचलो कारण गुरुजी ग्रोबांचा आशीर्वाद, त्यांची कृपा आमच्यावर होती म्हणून. पण तुम्ही काळजी करू नका, तुमच्या कुटुंबाला ह्यो नागोजी काय बी होऊ देणार नाही. म्हणजे नाही. शेवटच्या क्षणापासून तुमच्या कुटुंबाला म्या संरक्षण देणार. पण तुम्ही समध्यांनी लई मोठी चूक केली. वय तुम्ही पंतांना घरात घेतलं, यातच मोठी चूक झाली बघा. नाही, घर पंतांचं आहे यात वाद नाही, मान्य आहे. पण जसं पंतांना घरात घेतलं त्याबरोबर पंतांमध्ये शिरलेल्या वाईट शक्ती बी घरात शिरतील याचं भान तुम्हाला राहिलं नाही. त्या वाईट शक्ती तुम्हाला त्रास देऊ शकतात, तुमचा घात करू शकतात, याचा कुणी विचार केला नाही. आणि म्हणूनच पंतांना आम्हाला एकांतात भेटायचंय, त्यांच्याशी बोलायचंय. या दुष्ट शक्तींनी त्यांचा कितीपत ताबा घेतलाय हे आम्हाला तपासायचंय. एकांतात मामांजींना एकटं गाठून बाबाजी काय करतील? दादा काकांना जाग आलीये, बाबांना सांगायला हवं. तवा जवळ आम्ही खात्रीनं सांगत नाही की पंतांवर कोणत्या भी दुष्ट शक्तीचा प्रभाव शिल्लक राहिलेला नाही, तवर समध्यांनी सावध राहायला हवं. बाबा, दादा काका शुद्धीवर आलेत आणि त्यांनी डोळे उघडलेत. अरे आत्ताच काय बोललो मी?
पंतांना आम्ही एकले भेटणार. खातर करायची आहे की नाही? हा हा, ज्ञानात येत आहे ना समजांच्या. हा मग आहे त्या जागी असंच उभं राहायचं. पंतांना सगळ्यात आधी यो नागोजी भेटणार.